आजचा टॉपिक हेड्स आणि लेग्स. नंबर ऑफ हेड्स दिलेले असणार, लेग्स दिलेले असणार. फाइंड करायचे एक. दोन पायावाले काही प्राणी आहेत आणि चार पायावाले काही प्राणी आहेत. त्यांची टोटल पायांची संख्या दिलेली असते किंवा काढायची असते आपल्याला. जर समजू की आपण दोन पायावाले दोन दिलेत, चार पायावाले दोन दिलेत, त्यांची टोटल संख्या काय असणार पायांची? 2 × 2 4, 4 × 4 हे दोन म्हणलं ना, हे दोन आहे आणि हे किती म्हणलं, हे पण हे चार म्हणलं. टोटल पायांची संख्या किती? 2 × 2 4, 4 × 4 16 प्लस किती 20 काय आहे टोटल पायांची संख्या. फॉर्म्युला काय होणार आपला? टू एक्स प्लस 4y इज इक्वल टू टोटल लेग्स. क्वेश्चन मध्ये दिलेलं असणार की इतके तितके. आता एक आपण कंडिशन्स घेऊ. आपण बघितले आधी, परत एकदा बघू. दोन लेग्स टोटल लेग्स सांगितले, तर इथं काय पॉसिबिलिटी आहे? 1%. आता दोन पायाला प्राणी आपण माणूस असतो. एकच माणूस असणार आहे. तीन पायाला तर काय नसणार. चार पायात काय काय असू शकतं? 1% दोन माणसं असू शकतात किंवा एक चार पायावाला प्राणी असू शकतो. त्याला काय आपण कॅट लिहू. कॅट आणि मॅन. दोन माणसं असू शकतात, नाहीतर एक मांजर असू शकते. और हे असू शकतं. आता टोटल लेग आपली 6 आहेत. 6 काय, आता ह्यात काय काय पॉसिबिलिटी बनणार? तीन माणूस असू शकतात और एक कॅट आणि एक माणूस असू शकतो. 4 + 2 किती? 6. आता गिवन दिलेलं आपल्याला हे तर देणार नाही. आपल्याला 70, 80, 90 असे दिलेले असणार. नंबर ऑफ लेग्स किंवा नंबर ऑफ हेड्स. समजा आपल्याला 10 लेग्स दिलेत आणि 10 हेड्स दिलेत आणि 20 लेग्स सांगितले. टोटल लेग्स यात दोन पायावाले किती आणि चार पायावाले किती? फाइंड कसं करणार? कन्सिडर करायचं की जे 10 हेड आहेत ते सगळे काय आहेत? दोन पायावाले आहेत. मग टोटल लेग्स किती होणार आपले? 20. एक्स्ट्रा लेग काय उरतात का आपल्याकडे? नाही. तर मग काय आहेत? एक्स्ट्रा 20 - 20 इक्वल टू काय? 0. म्हणजेच काय एक्स्ट्रा लेग आहेत का आपल्याकडे? काही नाही. म्हणजेच काय, जेवढे आहेत ते सगळे काय आहेत? दोन पायावाल्याचे. क्वेश्चन घेऊ एखादा. एका शेतात काय आहेत? 10 हेड्स आहेत आणि टोटल लेग्स काय आहेत? 28. फाइंड काय करायचे तर काय सांगितले? फाइंड हाऊ मेनी हेन्स आर देयर. आता एक कन्सिडर काय करायचं? आता ह्याचे दोन मेथड आहेत, पण आपण एकानेच जाऊ. काल बघितलं ना मी दोन करत होतो. तर कोणतं तरी एकच लक्षात ठेवा, दोन्ही मध्ये कसं कन्फ्युजन वाढेल. एक आधी करा, नंतर तुम्हाला वाटलं नाही मला हे डायरेक्ट करता येते तर डायरेक्ट करू. आपण आधी ह्याला इनडायरेक्ट जाऊ. आधी आपल्याला काय काढायला लागणार? 4 लेग्स वाले काढायला लागणार. टोटल हेड्स किती आहेत? 10. आपण कन्सिडर काय करायचंय की सगळे दोन पायावाले. तर टोटल लेग किती होणार? 20. एक्स्ट्रा लेग्स किती झाले? 20 - 28. एक्स्ट्रा लेग किती झाले? 8.
हे 8च काय आहेत आपले 4 पायवाले लोक आहेत. प्रत्येक 4 पायावाला 2 पाय ऍड करतो. त्यामुळे ह्याला काय आपण केलं 2 नी डिवाइड केलं. 2 नी डिवाइड केलं किती उरलं 4. म्हणजे 4 किती आहेत 4 काय आहेत 4 फोर लेगड आहेत. मायनस काय करायचं 10. म्हणजे हेन किती आहेत आपल्या 10. काय प्रॉब्लेम ग्रुप हॅज डॉग्स आणि ह्युमन्स. टोटल नंबर ऑफ हेड्स इज 18 आणि लेग्स आर 50. हाऊ मेनी डॉग्स आर देयर. डॉग्स किती कन्सिडर काय करायचे हे जे 18 आहेत सगळे 2 पायवाले. काय करायचं इंटू 2. इंटू 2 केल्यावर किती होणार 36 मायनस काय 50 का टोटल लेग्स. डिफरन्स काढायचे ना. टोटल लेग्स आपण काढलेत जे आणि जे गिवन आहेत त्यातला किती उरतं 14. 14 डिवाइड बाय काय करायचंय 2. कारण प्रत्येक 2 पाय 4 पायावाला प्राणी 2 पाय ऍड करतो. किती 7 ऑप्शन मध्ये आहे का 7. किती टाइम लागला हे करायला 15-20 सेकंड. हेच करायचंय. आपण कन्व्हेन्शनली पण जाऊ शकतो पण त्यावेळेस आपल्याला कधी त्यावेळेस आपल्याकडे हे नसणार आहेत गिवन नसणार आहे. आता आपण काय काढले 7 डॉग्स किती काढले 7 काढले. मग काय दुसरं ह्युमन्स. ह्युमन्स किती आहेत 11. ह्युमन 11 आणि डॉग 7. याला कन्फर्म करायचं एकदा कन्फर्म करू 2x प्लस 4y. 2x किती 11. ह्युमन 2 पायवाले ह्युमन आहेत ना. आणि 4y किती 7 4 किती 50 होतात का 50 नाही होत. काय चुकवलं का नाही हे होतंय पण लेग्स लेग्स सॉरी 22 काय 0 1 0 50. काय झालं असं. नेक्स्ट क्वेश्चन तू सॉल्व कर किती टाइम लागतो आपण बघू. देर आर पटापटा सगळं नको लिहित बसू. लिस्ट तर माझं उत्तर आलं. सगळं लिहित नको बसू. डायरेक्ट गिव्हन डायरेक्ट आन्सर सॉल्व. टोटल हेड्स किती आहेत 20. टोटल लेग्स झाले ते. डिफरन्स किती राहतोय 16चा. काय केलं नीट कर. झू मध्ये ससा आणि पोपट आहेत. टोटल हेड किती आहेत 15 आणि लेग्स किती आहेत 36. हाऊ मेनी रॅबिट्स आर देअर. किती ससे आहेत 36 6 आणि 2 3 काय आहेत
3 काय आहेत? 3 रॅबिट्स आणि पॅरेट्स किती आहेत? 12. आता अजून एक, हे समजा आपण 15 आहे. गिवन लेग जर ह्याच्याच मल्टिपल मध्ये असेल ना, हाफ ऑफचं हाफ, समजू हे काय रॅबिट आणि पॅरेट, हे 15 आहे. टोटल लेग्स आपण किती घेऊ? आपण 45 घेऊ. 3 into 3 मध्ये जेवढे असेल ना 45 लेग्स आहेत टोटल. मल्टिपल 3चं मल्टिपल काय, कोणता पण नंबर, डायरेक्ट 1/4 घ्यायचा त्याचा. ह्याचं कसं आहे, हाफ ऑफ केलं तर काय, इक्वल इक्वल. कसं म्हणू आपण याला, नाही तसं नाही, तसं नाही. पुढच्या क्वेश्चन मध्ये बघू, एखाद्या जिथं तशी कंडिशन येईल ना. आहे का? ओके, इथं घेऊ आपण. हेड किती आहेत? 20 आहेत. हा, लेग आपण 60 करू. जर आपण 10-10 केलं की 10 2 पायवाले आणि 10 किती 4 पायवाले, हो टोटल काय होणार ह्याची 20 आणि ह्याची काय 40 काय होती 60. जर मल्टिपल मध्ये असेल तर डायरेक्ट हाफ हाफ करून टाकायचं. अजून पुढे होतंय का असं आपण बघू. Man has 14 heads and 34 legs among goats and chickens. How many goats are there? Goats किती आहेत? 14 into 2 28 minus 38 ते उरले 10. 10 by 2 5. काय करायलाच लागलं. In a room there are cats and people. Total number of head is 12. Legs किती 32. आणि how many cats are there? 4 पायवाले काढायचे. 12 into 2 24 minus 32 8. 8 by 2 4. काय करायलाच लागत नाही. 16 into 2 32 minus 44 उरले किती 12. 12 by 2 6 dogs आणि उरले काय 10 2 पायवाले. The farmer has cows and hens. The total heads are 25 legs. 25 and legs are 70. 50 minus 70 उरले किती 20. 20 by 2 10 काय आहेत काऊ आहेत. हेन किती आहेत 15. In a park there are bicycles, tricycles. If there are 18 heads and 44 wheels, how many tricycles are there? इथं काय, इथं ट्विस्ट. इथं काय ट्रायसिकल म्हणजे 3 पायावाले. इथं काय 2x plus 3y is equal to total legs. काय करणार, सगळ्या ट्रायसिकल आहेत असं समजू आपण. आपलं सगळ्या बायसिकल आहेत असं समजू आपण. बायसिकल आहेत मग किती 18 टू 36 मायनस किती 44 उरलं किती 12 नाही 8. 8 काय आहेत आपले बायसिकल आणि उरले काय 10 ट्रायसिकल. 8 into 3 किती 10 into 2 20 plus 24 बरोबर. इथं का काय केलं ना आपण, कारण तिथं 4 पायावाले होते. तिथं प्रत्येक 4 पायावाला काय वाढत होता 2 पाय वाढत होता. इथं 3च पाय, एकच पाय वाढणार ना. जेवढा नंबर येईल तोच फायनल. प्रॉब्लेम नाही येणार पुढे काय आला तरी आपण हे आपण करून टाकू.
There are spiders and insects with 6 legs. Okay, आला आता. The total heads are 10 and legs are 68. How many spiders are there? नाही, स्पायडरला 8 असते. तर आपण 6 आणि 8 ह्याच रेशोने जाऊ. ह्याला 8 असतात आणि ह्याला 6 आहेत. 6x plus 8y is equal to 68. टोटल हेड किती आहेत? 10. आपण काय पकडू की सगळे 6 लेग वालेच आहेत. मग काय 10 into 6 60 मायनस काय 68 उरले काय 8. तर 2चा फरक आहे ना, इथं परत 2नीच आपण करू का? कारण प्रत्येक किती 8 पायवाला 68. 10 into 6 6 पायवाली आहेत ना मिनिमम आपली. काय 4. आता हे चेक करू येते का? आपण काय काढलं? हा हे 4 काढलं ना. 8 4 32 आणि उरलं काय मग हे 4 आणि 6 6 6 36 8 आणि आलं का? का ह्याला का डिवाइड केला आपण 2 नी? कारण काय होते फरक कितीचा आहे? 2चा आहे. प्रत्येक 8 पायवाला काय करतोय 2 पाय एक्स्ट्रा टाकतोय ना, म्हणून मागच्या क्वेश्चन मध्ये एकच पाय होता म्हणून बाय 1 केलं होतं. ते नाही लिहिलं तरी जमतं ना. काही प्रॉब्लेम येणार आहेत? कॉन्सेप्ट कळालं ना? कॉन्सेप्टचा हा हे असतं. मी नुसता फॉर्म्युला सांगून दिला असता फर्स्ट क्वेश्चन मध्ये की हा हे करा. हे जर क्वेश्चन आलं तर येणार का तुम्हाला? आता हे फक्त किडे आणि स्पायडर सांगितले, माणूस हे सांगितले. असं जर सांगितलं की एक जण आहे एकाकडं, एक जण आहे ज्याच्याकडे 6 रुपये आहेत फक्त, एक जण आहे त्याच्याकडे 5च रुपयाची कॉईन आहे. त्यांचे टोटल किती आहेत? 68 रुपीज आहेत. तर कसं काढणार ना? तर मग 5 ज्याच्याकडे 5 आहेत, 5 किती आहेत त्याच्याकडे? 6 वाल्याकडे किती? असंच निघणार ते. ह्याला आपण जरा वेळ पास करू आणि हे ना मला सगळं एक पीडीएफ मध्ये करून देणार. हे मला एक एक करून देईल नाही का सगळं क्वेश्चन्स अरेंज करून देणार आहे काय पीडीएफ मध्ये किंवा पीपीटी मध्ये. ती नाही करणार. अशा लोकांना बोलायचंच नाही. असं नुसतं करून देणार म्हणजे प्रॉपर जॉब साठी म्हणतोय आम्ही. कोणाला जर इंटरेस्टेड असेल ना कोणी, ज्याला जमत असेल, कॅन कॉन्टॅक्ट मी. हीच तर स्किल आहे ना, मग ह्याचेच तर पैसे असतात. तुला जमत असेल तू सांग. सुरुवातीला लागणार. हा, 1-2 दिवस, एक दिवस पहिली पीडीएफ बनवतो बघ. पहिली पीपीटी, पीपीटी पण नाही, वर्ड फाईल, पहिली वर्ड फाईल बनवायला. हे केलं होतं काल? केलं होतं ना? हम्म. हे काय असणार? 6/8 2 + 4 6 आणि हे काय आहे?
3 प्लस 8 ओके हा. अरे वा. हा, हा. याचं काय 4 क्यूब आहे. 3 चा क्यूब काय 27 मायनस 1 27 प्लस 1 26 बाय 28 दोन्ही डिवाइड होते का 14 आणि 13 14 बाय 3 आपलं 13 हे इम्पॉर्टंट. 7वा ट्राय कर. काहीतरी अतिक्रमण वगैरे वगैरे सांगितलं होतं. ओके. ए बी आणि सी. बी हा हेच तर क्वेश्चन आहे ना म्हणून तर विचारले ती की बी चे 2 व्हॅल्यू दिलेले आहेत तर फॉर्म्युल्यावरून नाही सुटायचं. ए इज टू बी काय 2:3 बी इज टू सी काय 4:4:4 4 ला इकडे सरकवायचा 3 ला इकडे सरकवायचा किती 15 किती 12 किती 8 8:12:15 ए आणि सी चा विचारले किती जाणार 8:15 8:15 आहे का नाही आहे ना ओके हा आहे आलं सोपं होतं ना प्रॅक्टिस ठेवा नाही तर विसरून जासा. असं नसन करायचं ना लॉजिकनी जरी जायचं असलं ना जाऊ दे, नको लॉजिक नको जायला परत कन्फ्युज व्हायचं. केव्हाला कसं करणार आठवं ते पण लगेच सुटतं. किती फायनल आन्सर सांगितलं का कसं काय काही कॅल्क्युलेशन केलं काही का लगेच सुटते. ठीक आहे 3/5 ना अपन बी काय होणार 5/3 क्रॉस केलं ह्याला इकडे आणलं ह्याला इकडे नेलं तसंच 4b/c b/4b इक्वल टू 6c काय होणार 6 इकडेच 4 इकडे खाली आणला 6/4 आले का रेशिओ ए बी सी पहिलं काय 5:3 दुसरा काय 6:4 आला इकडे सरकवायचं 3 ला इकडे हे किती 12 18 आणि 30 विचारले काय एसी 30:12 30/12 दोन्ही जातो हा 3 पण जातो 10/4 अजून जातोय 2/5 5/2 आहे का
अवघड होतं का काही? हे तर माहिती कसं करायचं. ठीक आहे. 0.75 इज टू एक्स आहे आणि हे 5 इज टू 8 आहे. तर एक्स किती असणार? काही आयडिया कसं करणार? एक तर आहे की लॉजिक लावून होऊ शकतं, नाहीतर मग असं लिहायचं त्याला 0.7 क्रॉस मध्ये इज इक्वल टू काय 5 इज टू 8. 8 इकडं, एक्स इकडं आणि 5 खाली. 8 इंटू 0.75 आपण काय 5 इज इक्वल टू काय एक्स. 5 गेला, 5 हे पण जाणार ना, किती जाणार? 0.15 इंटू 8 या 15 8 120. 150 मधून 30 मायनस 120 आणि ह्याला काय 2 नंतर पॉईंट आहे ना, किती? सॉरी, सेकंड. सोपं आहे ना? हे पण कसं करायचं माहिती, वर केलं तसंच क्यूब क्यूब आणि क्यूब. ह्याचं किती 125, ह्याचं किती 27 आपण काय 27. हे चारचं पण विचारू शकतात हा, ए इज टू बी इज टू सी इज टू डी. कर बरोबर. सेकंड वरती जी सांगितली तीच प्रोसेस. ठीक आहे, एक्सच्या जागेवर एक्स टाकायचं, वायच्या जागेवर वाय टाकायचं. केवढं जमन? ऑप्शन नाही दिले फक्त, तरी सांग. ए बाय बी काय 2/3 इज टू 3/4 आणि 4/2. नाही नाही, आहे तसं लिहायचं. कसं करायचं माहिती आहे ना, एबीसी म्हणजे मागे प्रोसेस केला त्याच दोन संख्येचं गुणोत्तर परत आलं का ते, त्याला सोडून दाखव. ऑप्शन चालूच करायला लागणार आहे. हा कसं बरं ह्याच सांग. ओके सांग. दोन संख्यांचं काय गुणोत्तर, गुणोत्तर म्हणजे काय रेशिओ. रेशिओ काय 2/3 आणि काय त्यांच्या वर्गाची बेरीज 468 आहे. तर दोन संख्या कोणत्या? 2/3
2x आणि 3x. त्यांच्या काय वर्गांची म्हणजे ह्याचा स्क्वेअर आपण ह्याचा स्क्वेअर काय आहे हा ए आणि हा बी. एचा स्क्वेअर प्लस बीचा स्क्वेअर. आपण आता बघू. आपण जर केला 20 केलं तर 400 होते. 20 पण नाही, थोडं जास्त पाहिजे. 20 चा स्क्वेअर किती 400. किती उरले 68. 68 कोणाचा स्क्वेअर आहे का नाही. मग काय थोडं कमी करू ह्याला. काहीतरी 18 चा स्क्वेअर वगैरे काहीतरी. 18 चा स्क्वेअर किती ते ऑप्शन नाही म्हणून 324. उरले किती नेक्स्ट कोणता चा स्क्वेअर किती होणार 125. 125 ऍड केलं तर नाही होणार. लास्टला किती पाहिजे ना आपल्याला लास्टला परत 4च पाहिजे. 8 चा स्क्वेअर किती 64. 12चा आहे 12. 144. हे 4 किती 8. 4 किती 6 आणि हा किती 4. 468 म्हणजे दोन नंबर काय आहेत. एक 18चा आहे आणि एक 12चा आहे. हे पण लवकर कसं काय कळालं आपल्याला की ह्याच्या नंतर काहीतरी ह्याच्या लास्टला 4च पाहिजे ना तरच ते 8 होणार आहे. ते कशा कशात होऊ शकतं 2च्या स्क्वेअरने होऊ शकतं. 2 तर पॉसिबलच नाही. 12ने होऊ शकतं. अजून काही 8ने पण होऊ शकतं. 8च्या एंडिंगला काय 4 आहे. 12च्या पण एंडिंगला 4 आहे. दोन्ही पैकी एक ट्रायल आणि एररने जरी गेलो असतो तरी लगेच आलं असतं. आधी 8ने करून बघितलं असतं 12ने करून बघितलं तरी लगेच ऑप्शन असलं की जरा इझी पडतं. किती काल बघितलं आपण 25 पैसे दिले. दोन टाईपचे पैसे दिलेत 25 आणि 50 आणि एकूण किंमत किती आहे 75. हा ट्राय करतो पण मी जाऊ दे एक सॅम्पल परत होतो 0.25 रुपीज. अजून काय 50 पैसे म्हणजे किती 0.50. यांची किती किती कॉईनचा रेशो काय आहे 7:4. 7:4 म्हणजे काय जर 7 25 पैशाचे आहेत तर 4 50 पैशाचे. इक्वली जर काढले तर हे येणार. ओके ह्यांचं टोटल किती आहे 8 9 10 11 x. आपल्याला टोटल कशाच्या रूपात दिलेली रुपयात दिलेली ना. आपल्याला व्हॅल्यू काढायला लागणार यांची. ठीक आहे पॉइंट्स आणि ही व्हॅल्यू काय येणार मल्टिप्लाय किंवा 7 ला 1/7 ला 4 ने डिवाइड करा किती येणार 1.25 का 25 आणि ह्याची किती येणार 2. टोटल किती येणार 3.75 x. हे किती रुपये आले ना. x ची व्हॅल्यू काय असणार आपली रुपयाबद्दल आपल्याला रुपयाबरोबर ह्याला इक्वेट करायचं. x इज इक्वल टू काय 75 अपॉन 3.75 आणि विचारले काय आपल्याला त्यामध्ये 25 पैशाची किती नाणी. 25 पैशाची किती आहेत 7 आहेत इंटू 7. आता हा पॉईंट काढायचा म्हणलं काय करणार आपण इथं 700 ऍड करणार. हा पॉईंट इथला गायब. हा पॉईंट
काय कशाच्या हे ना 75 वन आणि 75 पाहिजे असंच ना. हे पण जातं त्याचं काय होणार हाफ होणार. सॉरी 5 7 कितीचं 50 आणि प्लस 20 14 हे किती 140. तर काय आहे आपल्याकडं 25 पैशाचे किती कॉईन आहेत 140 कॉईन. जर हेच कॉईन्सची संख्या दिली असती तर काय केलं असतं आपण ह्याच्या ऍडिशननी त्याला केलं असतं. दोन संख्यांचं गुणोत्तर काय आहे? गुणोत्तर मला आधी वाटायचं मल्टिप्लिकेशन. आता सवय झाली ना. गुणोत्तर काय 3:4 म्हणजे अजून पण मला होतं कन्फ्युजन गुणोत्तर म्हणजे मला मल्टिप्लिकेशन नंतर हे बघितलं ना की मग लक्षात येत नाही गुणोत्तर म्हणजे रेशिओ आहे. दोन संख्यांचं काय गुणोत्तर ए आणि बी समजू ह्यांना. जर दोन्ही संख्यांमधून 5 वजा केली म्हणजे काय ए आणि बी आहेत काय व्हॅल्यू होती 3x आणि 4x. दोन्ही संख्यांमधून 5 वजा केली तर काय नवीन रेशिओ होतोय 2:3. आता ह्याला काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय करायचं. आपली x ची व्हॅल्यू किती 3 × 3 किती 9x मायनस किती 15 इज इक्वल टू 4 × किती 8x मायनस किती 10. हा मायनस इकडे जाऊन काय होणार प्लस होणार. हा 8x इकडे जाऊन काय होणार मायनस. उरतं किती x आणि किती 5. x आपला किती आला 5. तर काय दोन संख्यांपैकी लहान संख्या कोणती लहान कोणती याच्यातली ए वाली ना काय 3 × 5 15. नेक्स्ट वाला जो आता आपण मागे सोडवला मागच्या पिढीमध्ये तसाच आहे. सॉल्व्ह करून दाखवू. सॉल्व्ह करता येत असेल तर ठीक आहे नाहीतर मग करू आपण. पैशांमध्ये घ्यायचं असेल घेऊ शकता. मला रुपयात घ्यायचं असेल तर रुपयात घ्या. कॅल्क्युलेशन जरा बरी वाटते ना काय का नाही. आता मग ते डिवाइड करायचं जेव्हा येतंय. दोन हे करून घेऊ त्याची. पहिलं काय 1 रुपये दुसरं काय 0.50 पैसे आणि मग नंतर काय 0.25 पैसे. ओके पैशात कर काय हा ऍडच करायचं व्हॅल्यूची ऍड करायची. इथं व्हॅल्यू सांगितलेली आहे मूल्य रुपयामध्ये सांगितले. रुपये काय त्याची व्हॅल्यू आहे. कॉईनचे आकडे नाहीत ते कॉईनचे नंबर नाही. इथं नंबर ऑफ कॉइन्स नाही दिलेली. इथं त्या कॉइन्स मिळून किती रुपये होत्यात ते दिलेले आहेत. आपल्याला पण त्याची रुपयामध्ये किंवा मग पैशामध्ये व्हॅल्यू काढायला लागते. त्या दोघांना मल्टिप्लाय करायचं. एक ज्यांना जमते त्यांनी करून बघा परत सॉल्व्ह करणारच. 2:3:5. हम्म. 300 बरोबर. जे येईल ते येईल. आता हे त्याच काय येणार ही काय कॉइन्सची व्हॅल्यू
आणि ही मनीची व्हॅल्यू किती 2, त्याची किती येणार 1.5, त्याची किती येणार 1.25 ना, हे रुपयात केलं तर. आता तुझ्यासारखं पैशात काहींना आता हे करणं कसं अवघड वाटतं ना, तर आपण पैशात करून बघू. पैशात किती होणार, पहिले 100 पैसे, दुसरे किती 50 पैसे आणि तिसरे किती 25 पैसे. झालं. कॉइन्सचा रेशो काय आहे 2:3:5. ते झालं. व्हॅल्यू मध्ये किती असणार आहे, रुपयात व्हॅल्यू काय असणार आहे यांची, पैशातच सांगायची. 200 पैसे हे किती 150 पैसे, हे किती 125 पैसे. सेमच आहे काही, 2 1.5 आणि 1.25. काही फरक आहे का, नाही. ह्याचं टोटल आपण काय लिहिणार 4.75 ना, त्याची इक्वेशन लिहून घेतो मी एकदा. 4.75 काय 4.75 टोटल किती आपलं हे 114/4.75 हेच करणार आहे ना. आणि विचारलं की आपल्याला 50 पैशाचं म्हणलं, किती 50 पैसे आहेत 3. हा पॉईंट काढायला काय करणार आहे आपण 2 झिरो वरती ऍड करणार आहे. ते इथं करा आणि ते इथं करा, पुढे पण करा, आपण इथं करू. हीच इक्वेशन. तुमचं टोटल किती 475 पैसे. एक्स किती येणार 114/475 आणि काय विचारले 50 पैसे. 50 पैसे किती आहेत 3 आहेत. 50 पैसे 3 आहेत. आता एक इथं येत असं झिरो काय ऍड करायचं पुढं आता ना, तेच काय केलं का दिले पण हे 144 काय आहे 114 काय आहेत रुपये. पैशांमध्ये करायला काय त्याला 100 ने मल्टिप्लाय करायला लागणार ना, आले का 2 झिरो. ही इक्वेशन आणि ही इक्वेशन एकच आहे ना, काही फरक आहे का. ज्याला जसं सोपं वाटते पैशात करायचे पैशात करा, रुपयात करायचे रुपयात करा. हे किती जाते 12 जाते ना, आणि हे किती 19 25 च्या मल्टिपल्स मध्ये 25 12 जर 300 25 19 जर 470 किती 6 into 2 plus 6 into 12 72 रुपीज. करता येते ना बाकीचे. ठेवलं बघ बरं 10 पैसे आणि 25 पैसे पैशातच करा, पैशात बरं राहील. व्हिडिओ पॉज करून तुम्ही सोडून बघा, आपण तर सोडवणारच. नाही होत का किती 10 पैसे आणि 25 पैसे किती 3:2 हे काय कॉइन्सची व्हॅल्यू आहे. हे लिहा, त्यात कन्फ्युज होतं मग वाटतं की ह्याचं ऍड करायचं का कुणाचं ऍड करायचं. आपल्याला काय दिलंय
112 रुपये. टोटल व्हॅल्यू कशात दिली? रुपयांमध्ये दिली. मग काय करायला लागणार आपल्याला? रुपयामध्ये काढायला लागणार ना. ह्याची किती? 30 पैसे. ह्याची किती? 50 पैसे. टोटल किती होणार? 80 एक्स. एक्स ची व्हॅल्यू काय येणार आपली? हे पैशात दिले, मग आपल्याला पैशाबरोबरच त्याची समान ठेवून त्याला इक्वेशन काढायला लागेल ना, त्याची व्हॅल्यू काढायला लागेल. हे किती? 1/2/80 इंटू 3 का? कारण का मागितले? 10 पैशाची किती संख्या आहे? मग काय 10ची किती आहेत? 3 आहेत. इंटू काय? 3. आणि हे काय रुपयात आहे, पैशात कन्वर्ट केलं, 100 नी मल्टिप्लाय केलं. केलंय का? 0 0 गेला. ती किती जाते? 4 ने जाते. 4 2 जा आणि 4 किती? 4 2 आणि उरतं किती? 3 32 28. दोन्ही गेलं ती किती? 1 आणि 4. 14 3 जा किती? 1 2 3 1 जा 3 आणि 4 420. 420 आन्सर आलं. 25 पैशाचे किती कॉइन असणार आहेत? काढून दाखव. काढते. इंटू 200 करायचं का? 112/80 इंटू काय? 200. 2 0 गेले. हे गेलं. हा 0 गेला, हा 0 गेला. हे किती? 2 आणि किती होतं? 28. किती? 14. हे किती? उत्तर किती? 20. टोटल कॉइन्स किती आहेत? 420. 10 पैसे ते आणि किती? दुसरं काही 30 पैसे 25 पैशाचे. 0 0 1 4 5 7. आता समजा क्वेश्चन मध्ये इथं काय दिलं असतं की 112 रुपयाच्या ऐवजी सांगितलं असतं की टोटल 700 कॉइन आहेत. तर त्यातले 12चे किती? आपलं 10चे किती? तर मग काय केलं असतं आपण? ह्याची टोटल घेतली असती. 3 + 2 किती होते? हे 5x. आता मग सांगितलं असतं की 10ची संख्या काढा. मग आपण 80च्या जागी आपण 5 घेतलं असतं आणि टोटल काय ही वाली घेतली असती. जर ह्या फॉर्म मध्ये दिलं असतं की कॉइनचं, इथं काय रुपयात सांगितलं ना, जर कॉइन मध्ये सांगितलं तर त्याची आणि त्याची हे करायची गरज राहत नाही. ह्याच दोघांची गरज आहे. मग हे किती होणार? एक्स किती आला असता आपला? 700/5. किती? मागच्या ह्याच्यात केलं होतं आपण 75 ना. हे 150. एक्स किती आला आपला? 150. मग काय विचारले की 10चे किती कॉइन आहेत? तर काय इंटू 3 म्हणजे ह्यालाच इंटू 3 अर्थ हा होतो ना. मग हे किती होते? 30 आणि 45. 45 450 आलं का? 25चे कॉइन किती? तर काय हेच 150 इंटू 2 250 आलं का? जे काढलं होतं तेच. डिपेंड करते काय गिवन दिले ना, एक तर नंबर ऑफ कॉइन्स मध्ये दिला असणार, नाहीतर मग टोटल रुपीज मध्ये दिला असणार. जर रुपीज दिला असेल तर मग ह्यांचं मल्टिप्लिकेशन काढायचं, ह्याची टोटल घ्यायची. आणि जर कॉइन्स दिले असणार, इथे ह्या एक्झाम्पल मध्ये 700 कॉइन्स दिले होते, ह्या खालच्या दिले, तुमचं तुम्ही करा घरी. आणि हा मग काय 3 + 2 किती? 5. हे ह्या इक्वेशन मध्ये ठेवायचं. त्या इक्वेशन मध्ये आपण काय घेतलं होतं? बाय 80. ह्याची टोटल घेतली होती रुपयाची. ठीक आहे. व्हॅल्यू काय? रुपयात किंवा पैशात व्हॅल्यू म्हणून. नेक्स्ट कडे चालायचं. क्लिअर आहे नाही? प्रॉब्लेम येणार का? येणार प्रॉब्लेम. आज घरी जाऊन नाही केलं तर उद्या प्रॉब्लेम येणार.
घरी जाऊन पण येऊ शकतो. प्रॅक्टिस पाहिजे. प्रॅक्टिस का तिथे डोक्यात परमनंट होऊन जातं. लगेच नको, हे नको, ते मला कालच केलं होतं. येतं ना तेव्हा सोडायला जमन, जमन का पण आता? अजून काय? दोन संख्यांचं गुणोत्तर काय आहे? 3/4. दोन संख्यांमध्ये 8 मिळवल्यावर त्यांचे गुणोत्तर किती? टाइम मोजतो मी, किती टाइम लागतो ते. 29 म्हणून सॉल्व करायला. हा. बघू किती टाइम लागतोय तुम्हाला सोडवायला. इझी क्वेश्चन आहे, लवकर झाला पाहिजे. फर्स्ट वाला काय? 20/25. बघू दोन संख्यांचं गुणोत्तर काय आहे? ए आणि बी काय? 3x/4x. एवढंच टाइमात माझं होतंय. बघू आपण. किती ऍड केले? 8 ऍड केले. 3x + 8 आणि 4x + 8. नवीन रेशो काय होतोय? 4:5 वाला. 3 5 15x प्लस काय? 40 4 8 किती? 32. ह्याला इकडे करायचं, ह्याला इकडे करू आणि ह्याला इकडे करू. हा इकडे येऊन काय होणार? मायनस. किती उरते? 8. हा प्लस मायनस किती? फक्त x वरून. x इज इक्वल टू काय? 8. 8 × 3 किती? 16 आणि 24. 8 × 4 किती? 32. 24 32. हे कसं काय काढलं? आणि निम्म्या टाइम मध्ये झाले. निम्म्या हाफ टाइम मध्ये झाले. ह्या 32 ला ह्या साईडला शिफ्ट केला, हा काय झाला? मायनस झाला. ह्या 15x ला ह्या साईडला शिफ्ट केला, हा काय झाला? मायनस झाला. 16 - 15 काय? 1. फक्त x उरला. इथं काय? प्लस मायनस 8 उरला. मल्टिप्लिकेशन केलं. पेपर मध्ये असेच क्वेश्चन येणार आहे. नेक्स्ट, एका वर्गात 95 विद्यार्थी आहेत, ज्यामध्ये मुले आणि मुली यांचे प्रमाण 11:8 आहे. तर मुलांची एकूण संख्या आणि मुलींची एकूण संख्या किती? आता हे तर एक लॉजिकनी सांगितलं तू की काय, की मुलं जास्त आहेत आणि मुली कमी आहेत. इथं काय? मुलं जास्त आहेत, मुली कमी आहेत. मुलं कमी आहेत, मुली जास्त आहेत. हे गेलं, फर्स्ट वाला पण गेलं. आता उरलं काय? हे आणि हे दोन उरले. त्यांचं पण काय? त्यांचं डिवाइड करून बघायचं यांना. 5नीच 5 10 आणि 5 9 होते. त्याचा रेशो काय होते? 10:9 होते. याला 5 ने डिवाइड केलं तर काय रेशो होते? 11/8. आन्सर काय? हे. जर हे नसतं, ऑप्शन नाही दिलेले, तर कसं फाइंड करायचं? कारण वेगवेगळ्या टाईपला वेगवेगळे प्रश्न आहेत ना.
की एका ठिकाणी समजा आपण फक्त मुलीच सांगितल्या, फक्त मुलंच सांगितल्या, मग आपण काय करणार? आता इथं पुढे आपल्याकडे ते क्वेश्चन आहेत का नाही आपल्याला माहित नाही, ते क्वेश्चन पडणार आहेत ना, तर मग कसं करणार आपण? 11 प्लस 8 किती आहेत? 19. 11 प्लस 8 म्हणजेच काय? टोटल किती आहेत? 19. 19 काय प्रमाण आहे ना, आणि इंटू काय? एक्स. तर ह्या 19 मधले 11 भाग मुलांचे आहेत आणि 8 भाग मुलींचे आहेत. 19x म्हणजेच किती आहे? 95. एक्स किती येणार? 95 अपॉन 19. विचारलं काय, जर मुलींचं विचारलं तर आपण काय करणार ह्याच्यात? बरोबर आहे. आता एक मिनिट आपण रिकॅप करू. काय झालं, माझं रेकॉर्डिंग थांबली, इथं रेकॉर्डिंग थांबली होती. त्यांची टोटल आपण बघितली, टोटल किती? 19. 19 काय? एक्स. टोटल किती आहेत? 95 इक्वल टू काय आहे? 95. एक्स इज इक्वल टू काय आहे? 95 अपॉन काय? 19. इथल्या इथं सॉल्व्ह करा, सॉल्व्ह करता येत असेल तर ठीक आहे. 19 आता एक्सप्लेनेशन बरंच बघितलं कसं करायचं काय करायचं, आता त्याला टाइम नाही म्हणून आपण वाटलं नंतर कधी परत ते घेऊ. एक्स किती आला आपला? 5. आता जर मुलींची संख्या विचारली तर मुली मुली किती आहेत? 8 आहेत. 8 युनिट आहेत ना टोटल मधून, तर काय? 95 अपॉन 19 किंवा मग डायरेक्ट 5 लिहू शकता. जर एखाद्याला कॅल्क्युलेशन येत नसेल ही वाली 19 ची, तर हाय तशी सोडा आणि इथं पुट करा. मुली किती आहेत? 8 इज इक्वल टू, आता इथं इथं करणं भागच आहे, बाय 5. ती किती? 5 येईल. 5 इंटू 8 किती? 40. मुली किती आहेत? 40. उरलेले काय? मुलं. बरं झाला असं सांगितलं नाही की मुलीच काढा, जर सांगितलं की मुलं काढा, मुलं कशी काढणार? ओके. आता हे काय आलंय आपलं? 5 आले. 5 इंटू काय? 11. 55. डायरेक्ट सांगितले, डायरेक्ट हे काढा. एक काढून पण दुसरं ऑटोमॅटिक काढणार. हे टोटल मधून मायनस केलं की आला आपलं दुसरं जे नंबर आहे तो आला. प्लस आता हे असंच का सोडा म्हणत होतो, की समजा इथं 8 ऐवजी 19 असता क्वेश्चन मध्ये, तर हे इथल्या इथं दोघं कट होऊन आपलं डायरेक्ट आन्सर येतंय. की ह्या क्वेश्चन मध्ये नाही, एक एक्झाम्पल साठी सांगितलं की कोणत्या पण क्वेश्चन मध्ये होऊ शकतं. तर जर नसन येत ना तर इथंच सोडा आणि पुढे चला, नंतर तर करत सॉल्व्ह करायचंच. तिथं पण जर नसन होत तर मग करत बसा सॉल्व्ह. पण आधीच किचकट कामात घुसू नका, पुढं ते थोडक्यात होऊ शकतं. झाडांची संख्या एका बागेत किती आहेत? केवळ एक राहिलं ना. एका बागेत किती आहेत? बदाम आणि नारळाच्या झाडांचं गुणोत्तर काय? 4:7. बदामाचं झाड, नारळाचं झाड, रेशो काय? 4:7. ह्याला एक्स करू, त्याला एक्स करू. आता ते आपण स्टार्टिंगला जे बघितलं होतं की एक्स बाय वाय इज इक्वल टू 4/6. आपण व्हॅल्यू कशा? ह्याची व्हॅल्यू ही, ह्याची व्हॅल्यू ही घेत होतो. तेच इथं पण करायचंय. आता इथं काय सांगितले, जर बागेतील बदामाच्या झाडांची संख्या 20 आहे, म्हणजेच काय? बदामाची संख्या, बदाम किती आहेत? 4x. 4x किती आहे? 20 आहे. एक्स किती येणार आपला? 20 अपॉन 4 इज इक्वल टू 5. तर विचारले काय? नारळाच्या झाडांची संख्या किती? 7 इंटू 5 35. दोन संख्येचं गुणोत्तर काय आहे? तर हे होमवर्क सांगितलंय, होमवर्क करा. हे परत समजत नाही बसत, रेअरली येतो, आला कधी परत तर मग त्यावेळेस परत एक्सप्लेन करू. दोन चौरसांची बाजू काय? दोन स्क्वेअर आहेत, दोन स्क्वेअरची बाजूचा रेशो काय? 5:6. म्हणजे हा हा 5 आणि 6 ह्या प्रमाणात आहे, ह्याच्या पटीत काही असू शकतं. एक जर 2 असेल तर हे 10, हे 12, काही असू शकतं. एक जर 3 असेल तर हे 15, हे 18. तर त्यांचा एरिया पण कसा आहे? ए स्क्वेअर असतो ना, साईडचा स्क्वेअर, साईड इंटू साईड. साईड इंटू साईड म्हणजेच काय? 5 गुणिले 5, 6 गुणिले 6. हे कुठे आहे? इथंच आहे.
रेक्टँगल वगैरे असेल तर मग वेगळं. आता हे 40,000 सेम मागच्या जे आपण बघितलं होतं. ABCD हे 4 मित्र आहेत आणि 40,000 त्यांच्यामध्ये वाटून दिलेले चौघांना. काय प्रमाणात दिलेत? 7, 1, 5 आणि 3 ह्या प्रमाणात दिलेले आहेत. म्हणजे A ला 7 भाग दिलाय, B ला 1च भाग दिलाय. टोटल हे किती होतात? 8 आणि हे 8, 16 x. हे सगळे काय 16 भाग केलेले आहेत. 16 भाग किती आहेत? 40,000. म्हणजेच 16x इज इक्वल टू काय आहे? 40,000 आहे. x किती येईन आपला? 40,000 डिवाइड बाय 16 किती येत होतं? करूनच दाखवू, जाऊ द्या. 16चा पाडा येत नसेल 4 ने जाऊ आपण. 4 तर 8चा येत नसेल तर 8 ने करू. एखाद्याला 8चा प्रॉब्लेम असला तर ना लवकर लक्षात येत नाही. हे किती येतं? 16. 8 ने करू. 2 आणि हे किती? 5. हे 3 0 पण आहे तसे. उरतं किती? 500 भागिले 2, 2 5 0 0. विचारले काय आपल्याला? सीच्या वाट्याला किती रुपये आले? तर सीच्या वाट्याला किती रुपये आले? एक्स किती आपला? 500. सीच्या किती वाट्याला आले? 5. 5 गुणिले 2500. सीच्या वाट्याला आलेत किती? 12500. हे आलेत सीच्या वाट्याला. जर एच्या वाट्याला, बीच्या वाट्याला, डीच्या वाट्याला विचारलं असतं तर काय? बीच्या वाट्याला किती येणार आहे? 1 इंटू 2500. एच्या वाट्याला किती येणार आहेत? 7 इंटू 2500. डीच्या वाट्याला किती येणार आहेत? 3 इंटू 2500. यात काही प्रॉब्लेम नसेल आपण पुढे जाऊ. एक वही आणि एक पुस्तक. जर हे बरं जाऊ दे, आता लगेच घेत नाही. जर हे घ्यायचे असेल ना तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा, आपण हे सगळे परत घेऊ. आता टाइम नाही आपल्याकडे म्हणून डायरेक्ट पुढे येऊ जिथं आपलं सुटलं होतं. केलं हे? सॉल्व्ह झालं? काय आलं आन्सर? 9:7. आपण हे बघू आता कसं. ठीक आहे, मिक्सचर एलिगेशन. हाच ना? ठीक आहे, 800 ml मिश्रण दारू आणि पाण्याचं 800 ml मिश्रण आहे. त्याचं प्रमाण किती आहे? 3:1. 3 भाग दारू आहे आणि 1 भाग पाणी. टोटल किती भाग आहेत? 4. मिक्सचर किती आहे? 800 ml चा मिक्सचर आहे. मग काय केलं तर त्या मिश्रणापैकी 200 मिलीलिटर मिश्रण काढून घेतला. 200 मिलीलिटर मिक्सचर काढून घेतला. उरला किती? 600चा मिक्स. काय प्रमाण दिले? दारू आणि पाण्याचा रेशो सांगितला ना. इथं दारू आणि इथं पाणी करू. ह्या साईडला दारू, ह्या साईडला पाणी. काय रेशिओ आहे? 3:1 चा रेशिओ आहे. टोटल किती होतात? 4. 4x इज इक्वल टू काय? 600. x किती होतो आपला? 4x इज इक्वल टू 600. x इज इक्वल टू 600 अपॉन 4 इज इक्वल टू काय? 150. 150 इंटू 3 दारू आहे म्हणजेच किती? 150 300 450. 450 आणि 150. 450 ml दारू आहे आणि 150 ml पाणी. नेक्स्ट काय? या मिश्रणापैकी काढून घेतले आणि त्याऐवजी 200 मिलीलिटर पाणी टाकले. तर मग नवीन प्रमाण काय होतंय? हे काय राहणार? हे सेमच राहणार. त्यात किती ऍड केलं? प्लस 200 ml पाणी ऍड केलं. हे किती झालं? 350 ml. विचारले काय केलं? त्यानंतर गुणोत्तर किती? तर नवीन मिश्रणामधील दारू आणि पाणी यांचे गुणोत्तर किती? नवीन मिक्सचर कोणता? हा, ह्यांचा रेशो विचारलाय. किती येणार? हा 0 कट, हा 0 कट. म्हणजेच काय? 45 अपॉन 35.
हे विचारलं, हा 0 कट, हा 0 कट, 45 ना. हा हे किती 5 भाग जाणार सगळ्यांना, 5 9 आणि 5 7 9:7, 9:7 आन्सर. सेम क्वेश्चन आहे ना, हाय हा तुम्ही ट्राय करून बघा, नाही आलं तर आपण घेऊ. आणि एक हा एक वेगळा आहे, हा वाला सॉल्व करते हा. आता ज्यांना येतोय त्यांना येतोय, ज्यांना नाही येतोय त्यांना नाही येत त्यांनी लक्ष द्या. ठीक आहे, 120 रुपये किलो साखर, मोठं करू. बारीकच होत, मोठं झालंय. जाऊ दे, क्वेश्चन आधी बघू. ठीक आहे, 120 रुपये किलो साखर आहे आणि 90 रुपये किलो साखर आहे. दोन क्वालिटीचे साखर आहेत, एक 120 रुपये किलोची आहे. हा झालं. ज्यांना क्वेश्चन दिसायला प्रॉब्लेम होत असेल व्हिडिओ मध्ये मागे जा आणि स्क्रीनशॉट घ्या. दोन क्वालिटीच्या साखर आहेत, एक काय 120 रुपये किलोची एक आहे आणि 90 रुपये किलोची एक आहे. आणि काय सांगितलंय, किलो साखर यांचे मिश्रण 102 रुपये किलो नी विकली असता त्याचे गुणोत्तर अनुक्रमाने किती. गिरायकाला परवडत नाहीये 120 रुपये वाली आणि 90 रुपये वाली खराब वाटती. दुकानदारांनी काय केलं, मिक्सचर केला, मिक्सचर करून काय 102 रुपयाची बनवली तिला. 90 पण नको, 120 पण नको, जरा वर आणि जरा खाली केलं. तर ह्याच्यात विचारले असतं की 120 रुपयाची किती साखर असणार आहे आणि 90 रुपयावाली किती साखर असणार. हे सॉल्व कसं करायचं, विचारले का इथं किलोने विकली असता अनुक्रमे गुणोत्तर किती. ओके, महाग बाय स्वस्त, इकडं महागवाली घेऊ आणि इकडं स्वस्तवाली घेऊ. महाग बाय स्वस्त. आता आपल्याला मिक्सचर कितीचं करायचंय, 102 चं करायचंय. मध्ये घ्यायचा 102, ह्याला इथून मायनस करायचं आणि ह्याला ह्याच्या बरोबर मायनस करायचं, ह्याला ह्याच्या बरोबर, ह्याला ह्याच्या बरोबर आणि इकडे लिहायचं. 90 मायनस 102 किती उरतात, 12. हे किती उरतात, 20 मायनस 102 18. हाच झाला रेशिओ, म्हणजेच काय 12/18. 2 भाग जातोय 6 आणि 9, परत 3 जातोय 2/3. 2:3. 2:3 आहे का इथं, 2:3. आता इथं काही सांगितलं यांनी नाही ना, म्हणून आपण जसं यांनी क्वेश्चन मध्ये देताना मोठा आणि बारका दिलंय ना, यांचं प्रमाण दिले तसं घेतलं. जर यांनी सांगितलं असतं इथं छोट्याच्या आणि मोठ्याचं प्रमाण विचारलं असतं तर मग हे कसं असतं, उलट लिहिलं असतं. इथं उलट ऑप्शन मध्ये आहे का, नाही. जर असलं असतं तर मग ते आन्सर असतं. हे ना, हा वाला परत सेम क्वेश्चन आहे जसा वर होता, हा एक सॉल्व करून बघा. हा सेम चौथ्यासारखा आहे, हा सॉल्व करून बघा. नाही आला तर मग सांगा, आपण करू. 6वा 7वा 8वा परत काय 9वा, परत सेमच आहे ना, सेमच आहे. आणि हा पण करून बघा, नाही आलं तर आपण बघू. आता सध्यासाठी आपण व्हिडिओ मध्ये इथंच थांबू ह्या टॉपिक साठी, आणि एकदा परत हेड्स आणि लेग्सची रिव्हिजन घेऊन मग बघू. काय सांगितलं होतं, नंबर ऑफ हेड्स गिवन आहे, तर आपण काय करणार, नंबर ऑफ हेड्स जर गिवन आहे तर आपण काय करत होतो, नंबर ऑफ हेड्स गिवन होते त्यावेळेस आपण काय करत होतो, काय अज्युम करत होतो की सगळे 2 पायावाले, नाहीतर मग जे सगळ्यात छोटे सगळे ते. जर 6 पायावाला आणि 8 पायावाला असेल तर सगळ्यात छोटा काय 8 पायावाला, आपलं 6 पायावाला. तर आपण काय कन्सिडर करणार, सगळे 6 पायावाले.
3 पाय 4 पाय असेल तर आपण काय कन्सिडर करणार, सगळे 3 पायवाले. जे छोटं असेल ते आपण कन्सिडर करणार. हेड्स आणि लेग्स. इथं काय गोट्स आणि चिकन आहे, शेळी आणि कोंबड्या. टोटल हेड किती आहेत, 12. हे किती आहेत, 4 पायवाले 2 पायवाले. सगळ्यात कमी काय 2 पायवाले. आपण काय कन्सिडर करणार, सगळे सगळे 12चे 12 काय आहेत, 2 पायवाले. तर आपल्या कॅल्क्युलेशननी टोटल हेड्स किती आहेत, आपल्या लेग्स किती येतात, 24. गिवन किती आहेत, 34. आपल्या एक्स्ट्रा लेग किती आहेत मग, 34 मायनस 24 किती आहेत, 10. त्याला काय करणार आपण, डिवाइड 2. आन्सर काय येणार आपलं, 5. 5 किती आहेत, गोट आहेत. आणि 12 मायनस 5 उरले किती, 7. 7 काय आहेत, चिकन्स. आता हे 10 ला डिवाइड 2 का केलं, कारण जे जितके पण 2 पाय 4 पायले प्राणी आहेत त्यांचे काय आहेत, 2 पाय एक्स्ट्रा आहेत त्याच्यामुळं. नाहीतर मग तसं नसतं ना, ह्या दोघांचा फरक किती आहे, 2 चा फरक आहे म्हणून 2. आता समजा हे जर 3 पायवाला आणि 1 पायवाला असेल, फरक किती आहे, ओके हा सॉरी 3 पायवाला आणि 2 पायवाला, तर फरक किती आहे, 1. 3 चाकी सायकल आहे आणि 2 चाकी सायकल आहे असं समजू. सगळे काय पकडणार आपण, सगळे 2 चाकी. आणि उरणार एक्स्ट्रा कसं काढणार, समजा एक्स्ट्रा सांगितलेत की 34 चाक आहे टोटल, आपण काय पकडले की 12चे 12 2 चाकी आहेत. आन्सर काय आलं आपलं, 24. ही आपण सायकल आहे 2 टायर आणि 3 टायर वाली. ओके, 12 इंटू 2 किती, 24. एक्स्ट्रा किती टायर आहेत आपले, 10. 34 मायनस 24 उरले किती, 10. आता ह्या 2 आणि 3 मध्ये फरक कितीचा आहे, 1चा आहे. डिवाइड काय करणार, 1. 3 चाकी किती आहेत आपल्याकडं, 10. उरलेला किती आहेत, 2 चाकी, 2. जर इथं 4 आणि 6 असेल, हे 4 पायवाले हे 6 पायवाले, तर आपण कन्सिडर काय करणार, सगळेचे सगळे 4 पायवाले आहेत. आपण टोटल काढणार आणि जी पण गिव्हन टोटल असेल त्याच्यापासून मायनस करणार. समजा एक्स्ट्रा आली आपली, एक अंदाजी घेतोय की एक्स्ट्रा आपल्याकडे उरले 24. 24 ला काय करणार आपण, डिवाइड बाय 2 करणार का, कारण ह्याच्या दोघांचा फरक काय आहे, 2 चा. आन्सर काय येणार आपलं, 12. 12 काय आहेत, 6 पायावाली. आणि एक सगळं झालं, पण अजून एकदा फायनल समजण्यासाठी बोर्डवर घेऊ ह्याला, की 2 टोटल लेग्स किती सांगितलेत, 2 सांगितलेत. एकच माणूस आहे, 4. 2 माणूस असू शकतात, नाहीतर मग एक कॅट असू शकते. 6 पाय दिलेत, काय काय पॉसिबिलिटी, एक कॅट आणि एक माणूस असू शकतो, और तिन्ही मॅन असू शकतात. आता ह्यालाच आपण एक्झाम्पल घेऊ की टोटल लेग्स दिलेले आहेत 6 लेग्स आहेत आणि टोटल हेड दिलेले आहेत 2. आपण त्या फॉर्म्युलेने जाऊ. तर आपण काय करणार, की सांगितले की फाइंड करा की 2 पायावाले किती आणि 4 पायावाले किती. गिवन हे क्वेश्चन आहे आणि फाइंड काय करायचं आहे की 2 पायावाले किती आणि 4 पायावाले किती, आणि सांगितलंय की हेड किती आहेत, टोटल 2 आहेत. आपण काय करणार, सगळे सगळे काय आहे, 2 पायावाले असं कन्सिडर करणार. 2 इंटू 2 किती आलं टोटल, 4. एक्स्ट्रा किती आहेत, 6 मायनस 4 2.
2 पाय आणि 4 पायावाल्यांमध्ये फरक किती? 2चा. डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 1. म्हणजेच काय? एक जण आहे 4 लेगवाला आणि एक जण आहे 2 लेगवाला. आता क्वेश्चन मध्ये ट्विस्ट आला की हे जे हेड आहेत हे देताना दिले की टोटल हेड आहेत 3. मग काय इथं पण सेमच करायचं. तिन्हीच्या तिन्ही काय आहेत? 2 पायवाले आपण समजू. आन्सर काय आलं आपलं? 6. एक्स्ट्रा काय उरलं का आपल्याकडं? एक्स्ट्रा काय? 0. मग म्हणजेच काय? तिन्हीच्या तिन्ही काय आहेत? 2 पायवाले आहेत. हे समजण्यासाठी हा एक्झाम्पल लक्षात ठेवा. आता पुढे 8 येऊ दे, 12 येऊ दे, 25 येऊ द्या. नंबर ऑफ हेड्स ठरवणार की किती 4 पायवाले आहेत, किती 2 पायवाले आहेत. थांबायचं नाही. हे आधी सॉल्व्ह करू आणि मग सेकंड वाला पटापट एकदम. इन अ प्लेग्राउंड चिल्ड्रन आणि डॉग. चिल्ड्रन काय आहे? 2 पायवाले. डॉग काय? 4 पायवाले. 2 आणि 4 किती आहेत? 14. कन्सिडर काय करायचे? सगळ्यांचे 2च पाय. हे किती होणार? 28 मायनस किती? 42. एक्स्ट्रा किती आहेत आपल्याकडे मग? 28, 38, 24. 24च ना? ओके, सॉरी 26. आणि एक्स्ट्रा लेग किती आहेत? 2 आहेत सगळ्यांकडे ना. डिवाइड बाय 2. हे किती? 1, 3. 13 ऑप्शन आहे का? फाइंड काय करायचं? मिनी डॉग्स. डॉग्सच केले ना आपण. हे बरोबर सांगितलं का तू? 28, 42. 6 आणि 38, 26 नाही 16. 6 आपण काय 2 किती 8. 8 ऑप्शन आहे का? 8. आणि चिल्ड्रन किती मग? 14 मायनस 8. म्हणलं असं काय होते? सगळं बरोबर आहे, चुकतंय का? फार्मर हॅज 30 काउज. काऊ आणि हेन, गाई आणि कोंबडे आहेत. टोटल डोके किती आहेत? 30. टोटल पाय किती आहेत? 92. आपण काय कन्सिडर करतोय? सगळे 2 पायवाले. किती होणार टोटल पाय? 60. गिवन किती आहेत? 92. एक्स्ट्रा पाय किती आहेत? 32. डिवाइड काय करणार? 2 का? हे 2 पाय आणि हे 4 पाय आणि हे 2 पाय. फरक कितीचा आहे? 2चा. आन्सर किती येणार? 16. काऊ किती आहेत आपल्याकडं? 16. उरलं काय? हेन्स. हेन्स किती आहेत आपल्याकडं? 14. बायसिकल्स आणि मोटरसायकल्स. नाही, ह्यांना आहे ना 2, 3 असं पकडायचं असं मला वाटतंय. हाऊ मेनी? ओके, 2-2च समजू. सगळेच काय 2 पाय आहेत. काय येणार? 40 मायनस काय? 54. किती उरतात? 14. 14 अपॉन 2. ह्यांना 2 पायवाले आणि ह्यांना 4 चाकी समजलं तर. पण जर ह्यांना तर किती येणार आहे? 7. तर हे आन्सर. पण जर मोटरसायकलला आपण समजू की यांनी 3 चाकी म्हणायची, ह्यांना बायसिकल आणि ह्याला ट्राय. चॅट जीपीटी पण चुका करतं. तर ह्याला ट्रायसिकल म्हणायचं असेल तर काय? बाकी सगळं सेम. फक्त काय इथं उरणार? 14. डिवाइड काय येणार? 1 का? कारण ह्यांच्यातला फरक किती? 1. आपली टोटल गाड्या किती असणार आहेत? म्हणजे काय ट्रायसिकल किती असणार आहेत? 14. पण इथं ऑप्शन मध्ये नाहीये म्हणजे यांनी त्याला 4 चाकीच समजली. तर किती आन्सर येतं आपलं? 7. In a pet shop, cats and parrots, if there are 18 heads आणि 50 legs. Cats आणि parrots. Cats काय 4 पायी, parrot 2 पायी. हे किती?
टोटल लेग्स किती? टोटल लेग्स किती आपले? इंटू 2 36 मायनस काय 50 उरतं किती 14 14 डिवाइड बाय काय 4 आन्सर काय 7 आणि विचारले काय हाऊ मेनी कॅट्स आर देयर ओके तिने ऑप्शन चुकवलेत याला सॉल्व्ह करायला म्हणलं ना की मग ते बरोबर सॉल्व्ह करतं आणि मग म्हणणार हे ऑप्शनच नाहीयेत देर आर डॉग्स अँड चिकन्स इन अ फार्म म्हणून लय ह्याच्यावर विश्वास ठेवू नका आणि मॅथ साठी तर अजिबात नाही कारण ते ऑप्शन देतं वेगळं आणि आन्सर वेगळं असतं कधी कधी ते सॉल्व्ह करताना मग क्वेश्चनच चेंज करून टाकतं देर आर काय डॉग आणि चिकन आहेत टोटल 22 आहेत हेड्स लेग किती आहेत 64 22 किती 44 मायनस 64 उरले किती 20 20 बाय काय 2 10 ग्रुप कन्सिस्ट ऑफ टेबल्स हा आता इथं आलं परत हा 4 आणि 3 लेग वालं काय 4 लेग 3 लेग स्टूल आहेत टेबल 4 लेग वाले आणि स्टूल 3 लेग वाले टोटल नंबर ऑफ टोटल किती आहेत 15 आहेत आपण कन्सिडर काय करणार सगळे 3 पायावाले आहेत जे छोटे तेच कन्सिडर करणार किती 5 3 45 आणि मायनस किती मधून 54 मधून उरतं किती 9 नाही यांच्यातला फरक किती एकचा आन्सर किती आपलं 9 9 आन्सर आहे का 9 सातव्याचं 9 लक्षात ठेवा चेक करायला खाली आणि हे कशाचं चौथ्याचं ए चौथ्याचं 7 A7 असं लिही ते कधी कधी आन्सर नाही देत कधी कधी आन्सर देत तो ऑप्शन नाही देत हा सी आता घोडा आणि बदक आहेत टोटल हेड किती आहेत 24 लेग्स किती आहेत 68 सगळे 2 पायवाले समजू आपण किती 48 48 मायनस 68 परत किती 20 उरले 20 बाय किती 2 परत 10 किती टाइम लागतो सॉल्व्ह करायला हे इन अ बॉक्स देर आर स्पायडर्स आणि एंड्स स्पायडर्स किती आहेत 8 पायावाले आणि एंड्स 6 पायावाले आता इथे जीके पाहिजे थोडस मला माहित नाही मी अंदाजे घेतोय पण स्पायडरला 8 पाय असतात आपण मागच्या क्वेश्चन पण बघितला ना नाही नाही बघितली का नाही कधी मुंगी ह्याला 8 पकडू आणि ह्याला 6 पकडू आता हे चुकलं तर मग आपलं जीके कच्च आहे असं समजू टोटल हेड किती आहेत 15 सगळ्यात कमी काय एंड्स आपण काय कन्सिडर करणार सगळे 6 पायावाले 15 इंटू 6 किती 90 के हाऊ मेनी स्पायडर्स आर देअर झिरो ऑप्शनच नाही ह्याला चेक करू आपण 9 वाला लिहा सर्कस हॅज एलिफंट्स आणि डॉग्स परत तेच एलिफंटला पण 4 आहे डॉगला पण 4 आहे क्वेश्चन चुकीचा आहे हा एलिफंट आणि डॉग एलिफंटला काय 5 पाय आहेत का नाही टोटल नंबर ऑफ हेड्स आर 9 टोटल लेग्स आर 30 रॉंग 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 आता यांनी आन्सर सातव्याचं काय दिलं आपण यांनी काय दिले बी आपण काय काढले बी सी काढले आणि अजून काय सांगितलं होतं चौथ्याच ना यांनी काय दिले सी आता काय करू याला हे दोन तर चुकीचे आहेत ना सॉल्व्ह करायला सांगू चौथं ना ऑप्शन मिसमॅच तिसऱ्या ह्याच्यात चौथ्याच्यात ऑप्शन इनकरेक्ट 14 आपण काय काढले लिहिले आपण 7 काढले का काय होतं हे मोटरसायकल ते ट्रायसिकल आणि थ्री व्हील जर काढलं तर 14 टू व्हीलर काढलं तर
7. 2 आणि 4 बिल घेतलं तर म्हणून तर दोन्ही काढले ना मी, तिथं ते चुकीचं दिसत होतं. परत कॅट पॅरेट तिथं आलं बरोबर, 6वं पण बरोबर आलं ना. उरलं काय 7वं ना. ओके, नोट्स काढली का? मग कशाच नाही थांब, क्वेश्चन मला परत बघू दे. चेक करायला गेलं, काय करायचं होतं, चुकीचं क्वेश्चन नाही ना तो. ओके, हा 7व्याचं काय काढलं होतं आपण. ओके, हा 7व्याचं बरोबर आहे. 7व्याचं मला क्वेश्चनच विसरलं ना मी. 7वा क्वेश्चन काय 9व्याचं आणि 10व्याचं. 7 झालं, 8 झालं, 9 ना. 0 चालतं. डेटाच इनकरेक्ट आहे ना, क्वेश्चनच चुकीचा आहे. ओके, एक 6 पायवाला आणि एक 8 पायवाला 0. ऑप्शन चुकीचे आहेत आणि इम्पॉसिबल डेटा, कारण दोन्ही सेम सेम आहेत. हा, हे मी म्हणलं होतं तसंच आहे मग, की स्पायडरला 8 पाय आणि एंटला 6 पाय. याचं चुकीचं आहे, ऑप्शन चुकीचे दिले आणि हा तर काय क्वेश्चनच चुकीचा आहे पूर्णच. त्याला करेक्शन पण नाही करता येत. करता येतं, जसं इथं त्यांनी मनाने करेक्शन केले, ऑप्शन चेंज केले, तिथं पाय चेंज करता येत आणि काय. म्हणून लय जास्त चॅट जीपीटीवर विश्वास ठेवू नका, लय खड्ड्यात नेणार तुम्हाला, डेंजर एकदम. थांबू आपण इथं. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर, आणि अजून पण लोकांना दाखवा. थांबू आपण, बाय बाय.